लातूरमध्ये हिट अँड रनचा एक प्रकार घडलेला आहे, ज्यामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे उपचारादरम्यान। आपण जर पाहिलं तर लातूर शहरातला हा रिंग रोड आहे, जो औसाकडून पीव्हीआर थिएटरकडे जातो आणि याच बायपास रस्त्यावर हिट अँड रनचा प्रकार घडलेला आहे। महिलेला अतिशय वेगात आलेल्या कारने धडक दिली आणि त्या धडकेमध्ये गंभीर जखमी झालेल्या संगीता गंगथडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। आपण पाहू शकतो हेच ते घटनास्थळ आहे, ज्या घटनास्थळावर जखमी अवस्थेमध्ये संगीता गंगथडे या पडलेल्या होत्या आणि इथले जे काही प्रत्यक्षदर्शी लोक होते त्यावेळेला उपस्थित होते, त्या लोकांनी मग त्यांना दवाखान्यामध्ये भरती केलेलं होतं आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे। संगीता गंगथडे यांचे नातेवाईक त्याचबरोबर इथले काही प्रत्यक्षदर्शी जे आहेत ते इथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण ही माहिती घेणार होतो आहेत। मला सांगा, काय घटना घडलेली होती त्या दिवशी? त्या दिवशी माझी पत्नी शिवण क्लास करून आपल्या घरी वापस जात होती, तर त्यावेळेस जात असताना एक गाडी भरधाव वेगाने MH24 AS 4204 ही गाडी नंबर आहे। तो गाडी चालवत असणारा डॉक्टर महेश पाटील हा नराधम त्या ठिकाणी तो गाडी चालवत होता। एवढी जोराची धडक त्यांनी माझ्या पत्नीला दिली की ती अक्षरशः या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना सुद्धा तो त्या ठिकाणी थांबला नाही आणि तो पुन्हा पुढे भरधाव वेगाने निघून गेला। असा तो नराधम डॉक्टर आहे, डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारा हा डॉक्टर आहे। त्याने जर त्या ठिकाणी माझ्या पत्नीला त्याच वेळेस स्वतः थांबून जर हॉस्पिटलपर्यंत नेलं असतं तर माझी पत्नी आज जिवंत राहिली असती। 17 जुलैला हॉस्पिटलमध्ये इथल्या प्रत्यक्षदर्शी लोकांनी किंवा इथल्या मदत करणाऱ्या लोकांनी स्वतः सह्याद्री हॉस्पिटलला त्या ठिकाणी माझ्या पत्नीला दवाखान्यात घेऊन गेलं, पण माझ्या पत्नीची अक्षरशः 1 महिना मृत्यूशी झुंज तिने दिली, परंतु तिचं शरीर त्या ठिकाणी उपचाराला साथ नाही दिल्यामुळं तिचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। 17 ऑगस्टला तिचा मृत्यू झाला। किती मुलं आहेत, परिवार कसं, तुम्ही काय करता वगैरे? मी जिल्हा परिषदला शिक्षक आहे। मला एक मुलगा 9 वर्षाचा आहे आणि मुलगी 13 वर्षाची आहे। आज एक खेदाची बातमी अशी आहे सर, आम्ही आज सध्या गंगाखेडहून दशक्रिया विधी उरकून आलो आहे आणि माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे। हा किती शोकांतिक आहे की आज जर माझी पत्नी या ठिकाणी त्याच्या वाढदिवसाला राहिली असती आणि धूमधाममध्ये त्याचा वाढदिवस झाला असता, पण सर हा जो नराधम आहे धडक देणारा, महिनाभरात आमची कसली विचारपूस नाही किंवा कसलं सांत्वन केलं नाही आणि तो त्या ठिकाणी आणखीनही फरार आहे। पोलिसांनी त्याला अजूनही अटक केलेली नाही सर, आणि तो त्याच्या स्वतःच्या बळाच्या जोरावर, पैशाच्या संपत्तीच्या जोरावर, त्याचे काही नातेवाईक उच्च पदावर आहेत सिव्हिल हॉस्पिटलला, तो त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी करतोय। मागणी काय पोलिसांकडे? आता पोलिसांकडे एकच मागणी आहे, हा जो असा नराधम रोज किडे मुंग्यासारखा अशा माणसांना मारून जातील, सामान्य माणसाला मारतील आणि ते पदाच्या जोरावर, संपत्तीच्या जोरावर तो त्या ठिकाणी मोकाट फिरतील, त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि माझ्या या लहान मुलाबाळांची आई त्यांनी हिसकावून घेतलेली आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे। प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं जर आपण लक्षात घेतलं तर जोराची धडक दिल्यानंतर हा जो कार चालक आहे तो भरधाव वेगामध्ये निघून गेलेला आहे आणि जखमी ज्या संगीता गंगथडे आहेत ते इथे पडलेल्या होत्या। प्रत्यक्षदर्शी अरुण हांडे आहेत जे यावेळेला इथे उपस्थित होते आणि त्यांनी मदत केली संगीता गंगथडे यांना दवाखान्यामध्ये पोहोचवण्यासाठी। मला सगळं काय प्रकार घडला होता? साधारणतः 1 महिन्यापूर्वी सर आम्ही इथे थांबलो होतो, काही पत्रकार मित्र होते, सगळे चर्चा करत होतो आणि अचानक एक पीव्हीआर चौकाकडून छत्रपती संभाजी महाराज चौकाकडे एक भरधाव गाडी आली आणि असं धुरळा उडत गेली। आम्ही तिथे थांबले असताना कॉर्नरला आम्ही म्हणलं देखील आमच्या मित्रांना की एवढ्या जोरात गाडी चालवतात आणि हे पुढे जाऊन कुठेतरी अपघात करतील। तेवढ्यात मोठा आवाज आला, त्या आवाजामुळे आम्ही सगळे पळत इकडे आलो आणि या स्पॉटवर आले, बघितलं तर एक गाडी एका महिलेला धडक देऊन आणि बाजूच्या कारला देखील डॅश मारून असं छत्रपती संभाजी महाराज चौकाकडे निघून गेली होती। काही जणांनी थांबवण्याचा पण प्रयत्न केला, काही मग याच्या अगोदर इथे जे स्पॉटवर होते तर त्या लोकांनी त्या गाडीचा धावा केला, त्याला थांब म्हणून सांगितलं तरी तो थांबला नाही। दुसरी गोष्ट, आम्ही ज्यावेळेस आलो तर एक महिला इथं पडलेली दिसली, हातात पिशवी होती, एवढी वाईट अवस्था होती, आजूबाजूला कोणी नव्हतं, एकटीच चाललेली महिला होती सर। डोक्यातून रक्ताची धार खाली कोसळत होती, रस्त्यावर पडली होती, अंगावर आज देखील काटा येतोय। समजा त्या माणसानं धडक दिलेल्या एक नागरिक म्हणून थांबला असता आणि त्या गाडीमध्ये जर त्याला घेऊन गेला असता तर कदाचित वेळेत तिला उपचार मिळाले असते असं आम्हाला वाटत होतं। शेवटी आम्हाला एक 15, 20, 30 मिनिटांनंतर ॲटोवाल्याला थांबवला, कारण हा रिंग रोडचा भाग आहे, ॲटो येत नाही तिकडे। ॲटोला कसं तरी रिक्वेस्ट करून ॲटो थांबवला, आम्ही 2-3 मित्रांनी उचलून त्या महिलेला गाडीमध्ये त्या ॲटोमध्ये टाकलं आणि त्याला दवाखान्यात नेलं।
परंतु काही प्रत्यक्षदर्शींनी जे नंबर बघितला होता त्या गाडीचा नंबर सर्च केला, त्या गाडीचा नंबरहून त्या मालकाचा नंबर सर्च केला, मालकाचा नंबर मोबाईल नंबर काढून फोन केला त्याला, तर तो फोन पहिला उचलला आणि सांगितलं की मी छत्रपती चौकात थांबलो. त्याला सांगितलं थांब, तू याची मदतीची गरज आहे, परंतु त्याच्यानंतर त्याने जो फोन बंद केला तर तो आजपर्यंत उचलला नाही. आणि नंतर आम्हाला कळालं बातम्यांमधून आपल्या सर्वांच्या चॅनल गंभीररित्या जखमी झाल्यानंतर देखील कसलीही मदत न करता बेजबाबदारपणे अमानुषपणे धडक देऊन हा कार चालक जो आहे तो फरार झालेला आहे. पोलिसांनी या घटनेला गांभीर्यानं घ्यावं आणि कडकातली कडक शिक्षा जी आहे ती त्याला झाली पाहिजे या दृष्टीनं पावले उचलत अशा प्रकारची मागणी जी आहे प्रत्यक्षदर्शी आणि संगीता गंगतडे यांचे नातेवाईक करतायत. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.